आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलं आजचं कथा चिंतन क्रमांक 827. आपण गेल्या कथा निरूपणामध्ये प्रभू रामचंद्र जे सुग्रीवाचा निरोप घेऊन या प्रवर्षण पर्वतावरती आले, ज्या पर्वतावरती देवतांनी प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याच्या इच्छेने एक सुंदर गुहा बनवून ठेवली होती, त्या गुहेचं आणि त्याच्या अवतीभोवती असलेल्या या निसर्गाचं वर्णन अभ्यासलं. जसे प्रभू रामचंद्र या प्रवर्षण पर्वताच्या या गुहेच्या सान्निध्यामध्ये आले, समस्त प्रकृती अत्यंत बहारलेली आहे. इतकंच नव्हे तर संत मुनी देव सर्वजण प्रभू रामचंद्रांचा संग प्राप्त व्हावा यासाठी ह्या वनामध्ये मिळेल तो पशु पक्षी कृमी यांच्या आधाराने देह धारण करतायत. प्रत्येकाला केवळ प्रभू रामचंद्रांचा संग हवा आहे. प्रभू रामचंद्रांच्या आसनासाठी तिथं देवतांनी एक सुंदर स्फटिक शिलेची रचना केलेली आहे आणि ती स्फटिक शिळा ज्यावरती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण या दोघांनाही बसण्याची उत्तम व्यवस्था आहे, ती ही भगवंत आणि भक्ताची समान पातळी म्हणजे काय याचं देखील चिंतन आपण कालच्या टप्प्यामध्ये बघितलं. गोस्वामी लिहितात की हे वन प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने कसं झालंय तर मंगल रूप भयहु बनत बते, ते मंगल रूप झालंय. अशा या मंगल स्वरूप वनामध्ये प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणाचा एक सुंदर संवाद आजच्या कथानिरूपणापासून आपण सुरुवात करणार आहोत. यामधलं मी एक तुम्हाला गुरुकृपेने उमगलेलं रहस्य सांगितलं की इथं प्रश्न उत्तर नाहीत, इथं हा सहज संवाद आहे प्रभू रामचंद्रांचा लक्ष्मणाशी. अशा प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला भक्ती, वैराग्य, ज्ञान अशा अनेक कथा सांगितलेल्या आहेत. सज्जन हो, आजपासून आपण या संवादाला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी आपण पुढील चौपायांचं गायन करूयात. घन घमंड नभ गरजत घोरा, प्रियाहीन डरपत मनमोरा, दामिनी दम करहन घन माही, खल कै प्रीति जथा थिर नाही, बरसहि जलद भूमि नियराए, जथा नवहि बुध विद्या पाए, बूंद अघात सहहि गिरि कैसे, खल के बचन संत सहजैसे, क्षुद्र नदी भरी चली तोराई, जस थोरे हूँ धन खल इतराई, भूमि परत भाढ़ा बर पानी, जनु जीव ही माया लपटानी, समिटी समिटी जल भरही तलावा, जिमि सद्गुण सज्जन पहियावा, सरिता जल जल निधि महु जाई, होई अचल जिमि जीव हरि पाई, हरित भूमि तृण संकुल, समुझ पर ही नहीं पंथ,
जिमी पाखंड बादते, गुप्त होई सद्ग्रंथ सियावर, रामचंद्र प्रिय हो. सज्जन हो, प्रभू रामचंद्र या प्रवर्षण पर्वतावरती आले. तो ऋतू होता ग्रीष्म ऋतूचा शेवटचा टप्पा आणि तत्पश्चात आता वर्षा ऋतूचं आगमन हे अत्यंत जवळ आलं होतं. म्हणजे आपल्या इंग्लिश कॅलेंडरच्या नुसार साधारणतः 1 जून पासून ते 15 जून पर्यंतचा हा कालावधी आहे. अशा पद्धतीने आपल्याला याची तारखेच्या आधाराने मोजदाद करता येईल. बघा, यामध्ये देखील एक सुंदर, आपल्याला जर रामचरितमानस ग्रंथाचा आपण सूक्ष्मपणे अभ्यास करत असाल तर एक विशेष क्रम दिसून येईल. अरण्यकांडाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या या पर्णकुटीमधून सीताजींचं अपहरण होतं, तेव्हा प्रभू रामचंद्र आपला शोक व्यक्त करत असताना वसंत ऋतू जो अवतीभोवती पसरलेला आहे त्याच्या आधाराने आपल्या अवतीभोवती असलेल्या या कामदेवाचं सैन्य लक्ष्मणाला सांगतायत. वसंत ऋतू अर्थातच उन्हाळ्याची सुरुवात, आणि त्यानंतर प्रभू रामचंद्र प्रवास करत करत माता शबरी, पंपा सरोवर, किष्किंधा, सुग्रीवाची भेट, बालीवध, आणि त्यानंतर सुग्रीवाला पुन्हा राज्य प्रदान करून या प्रवर्षण पर्वतावरती येतात. म्हणजे हा सगळा ग्रीष्म ऋतूचा काळ या सर्व घटनांनी व्यापलेला आहे. आणि आता वर्षा ऋतू जवळ येऊ लागलेली आहे. गोस्वामी लिहितात की बरशा काल मेघ नभ छाये, गरजत लागत परम सुहाये. आकाशामध्ये वर्षाकालीन आलेले हे ढग आणि त्यांची गर्जना, त्यांचा गडगडाट हा आकाशामध्ये सुरू झालेला आहे आणि तो अत्यंत शोभिवंत असा दिसत आहे. या शोभिवंत असलेल्या या ढगांच्याकडे पाहत प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला सांगू लागलेत की लक्ष्मण देखू मोरगन नाचत बारिद पेखी, गृही बिरती रत हर्ष जस विष्णु भगत कहू देखी. आपण देखील आता प्रभू रामचंद्रांच्या बरोबर या प्रवर्षण पर्वतावरती जाऊयात. त्यांच्या या गुहेच्या जवळून ज्या दृष्टीतून प्रभू रामचंद्र या सृष्टीकडे पाहत आहेत तेच दृष्टी आपण देखील आपल्या अंतरंगामध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करूयात. आपण बघा, मे महिना म्हणा, जेव्हा तो उन्हाळा अत्यंत त्रासदायक ठरत असतो तेव्हा सगळ्यात जास्त आपण कुठल्या गोष्टीची वाट पाहत असू तर पहिल्या पावसाची वाट पाहत असतो. ते एक सुंदर शेर आहे कि सब इस्त्र के दाम उस दिन नीचे गिर गए, जब बरसात के पहले बूंद ने धरती को चूमा. सर्व अत्तरांचे भाव त्या दिवशी गडगडले ज्या दिवशी वर्षा ऋतूच्या पहिल्या थेंबाने या तापलेल्या धरती मातेला स्पर्श केला. त्या पावसाच्या पहिल्या सुगंधाला आपल्या अंतःकरणामध्ये जाणून घ्या. भूमी तप्त आहे. सर्व जीव देखील एका गारव्याची, एका निवाऱ्याची, एका शीतलतेची अत्यंत मनापासून वाट पाहतायत. आणि मग जेव्हा आकाशामध्ये असे ढग गर्जना करत एकत्र येऊ लागतात तेव्हा ते फार शोभिवंत दिसू लागतात. बघा, ज्या दुष्काळी प्रदेशांमध्ये पाऊस हा फार तुरळक पद्धतीमध्ये, प्रमाणामध्ये पडत असतो, त्यांच्यासाठी ही एक फार मोठी पर्वणी असते. आकाशामध्ये ढग येणं आणि पाऊस सुरू होणं. सृष्टी तप्त आहे. आकाशामध्ये मेघ दाटून आलेत आणि या मेघांच्या आगमनाने झालेला आनंद जर सगळ्यात पहिल्यांदा कोणी या भूतलावरती व्यक्त करत असेल तर
लक्ष्मण देखू मोर गण नाचत बारिद पेखी. मोरांचे थवे पिसारा फुलवून ढगांना पाहून अत्यंत आनंदाने नाचत आहेत. आता ही झाली आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या अनुभवाची पातळी. ही एखाद्या उत्तम कविताकाराला देखील लिहिता येईल, त्याचा अनुभव आणखीन चांगल्या शब्दांमध्ये सांगता येईल. परंतु प्रभू रामचंद्र जे या दृश्य जगातल्या या प्रत्येक घटनेकडे पाहून लक्ष्मणाला एक बोध देत आहेत. तो बोध काय आहे? जेव्हा प्रभू रामचंद्र या मोर जे आपला पिसारा फुलवून नाचत आहेत त्यांच्याकडे पाहतात, तेव्हा प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात की गृही बिरती रत हर्ष जस विष्णू भगत कहू देखी. एखादा गृहस्थाश्रमी आहे लक्ष्मणा, जो या संसाराच्या सर्व कटकटींना अत्यंत कंटाळला आहे. तो गृहस्थाश्रमी अंतःकरणापासून अत्यंत वैराग्यशील आहे. त्याचं मन परमार्थामध्ये नित्य अनुरुक्त होणार आहे. परंतु अशा या प्रापंचिक मनुष्याला परमार्थ करायला वेळ मिळत नाही, सत्संगती प्राप्त होत नाही. दररोज आपल्या या प्रपंचाच्या कटकटींनी तो अत्यंत तप्त झालेला आहे. अशा तप्त झालेल्या या एका प्रापंचिकाला जेव्हा एखादा विष्णू भक्त प्राप्त होतो, त्याचा संयोग होतो, त्याच्याशी भेट होते, त्याच्याशी संवाद होतो, त्याच्या तत्वाची त्याला जाणीव होते, त्यावेळेला या विष्णू भक्ताला पाहून जशी त्या प्रापंचिकाची मनाची स्थिती व्हावी तशी अवस्था या मोरांची या ढगाच्या आगमनामुळे झालेली आहे. समर्थ दासबोधामध्ये आपल्याला सांगून गेलेच आहेत ना की जो संसार दुःखे दुखावला, जो त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थ विषयी. या त्रितापाच्या दुःखाने जो होरपळून निघालेला आहे. बघा, एक जीव या भवसागरातून पार करण्यासाठी किती प्रकारच्या परिस्थितींमधून पार पडत असतो. कधी आपल्या शरीराचं दुखणं आहे, कधी पैशाची टंचाई आहे, कधी आपल्या आप्त स्वकीयांचा विरह आहे, कुठंतरी एक खोलवर झालेली जखम आहे जी कधीच भरून येत नाहीये, आणि कधी सर्व लौकिक दृष्टीने संपन्नता आहे तरी देखील मनाला समाधान नाही. हे या सर्व काही या भवरोगाची लक्षणं आपल्याला प्रत्येक जीवामध्ये परिपूर्णपणे दिसत असतात. अनेकांना जीवन म्हणजे नेमकं काय आहे याचा बोध नसल्यामुळं ही अवस्था घेऊनच ते आयुष्यभर जगतात आणि तसेच मरतात. परंतु ज्याला खरा जीवनामध्ये अंतर्शोध घ्यावा, आपण का हे सगळं करत आहोत, कशासाठी हे सर्व करत आहोत, असं जेव्हा त्याला मनापासून वाटू लागतं ना, तेव्हा नकळतपणे कुठंतरी हा भगवंत त्याच्यावरती कृपा करतो आणि तो त्याला सन्मुख येण्याच्या ऐवजी तो त्याचा एक अत्यंत जवळचा भक्त त्या जीवाच्या साठी म्हणून पाठवून देतो. बघा, आपल्या प्रत्येकाचीच एक कथा असते. माझी देखील एक कथा आहे आणि मला वाटतं की आपण तर शेवटी आपल्या अनुभवाला जे येतं त्या आधारानेच बोलायला हवं. 1998 साली माझं वय लहान होतं. मी तेव्हा नुकताच व्यवसाय सुरू केला होता. त्या व्यवसायाचा ताणतणाव मला सहन व्हायचा नाही. कधी कधी वाटायचं ह्या सगळ्याची काय गरज होती. मनस्वास्थ्य हरवल्यासारखी अवस्था झाली होती. असं काही नव्हतं की व्यवसायामध्ये खूप अडचणी आल्या आहेत, परंतु मन मात्र कुठंतरी या सर्व गोष्टींच्या पासून लांब गेलं होतं. असाच एकदा मी बसलो असताना संध्याकाळची वेळ, आणि आमच्या एका नातेवाईकाने
एक पुस्तक घरी आणलं. म्हणाले मी आईकडून हे वाचायला नेलं होतं, ते पुस्तक परत द्यायला आलोय. आई नेमकी घरामध्ये नव्हती म्हणून ते कुठलं पुस्तक आहे हे चाळण्यासाठी मी उघडलं आणि ते पुस्तक होतं श्री महाराजांच्या प्रवचनाचं, नित्य प्रवचनाचं. घरामध्ये असूनही कधी त्याचा योग आला नव्हता वाचायचा. कदाचित ते औषध परिणामकारकरित्या आपल्या जीवनामध्ये कधी लागू पडेल याची कल्पना देखील गुरुरायाला असते. जेव्हा सर्व काही चांगलं असतं, आलबेल असतं, तेव्हा मनुष्य स्वाभाविकपणे परमार्थाकडे वळूच शकत नाही. आणि माझ्या बेचैन मनावरती या प्रवचनाच्या पुस्तकांनी अशी काही जादू केली, असं काही ते औषध परिणामकारकरित्या माझ्या मनामध्ये कार्य करू लागलं की मी ते शब्दात व्यक्तच करू शकत नाही. अर्थात हा काही जगावेगळा अनुभव नाही. तुमच्यापैकी प्रत्येकाने ज्याने या परमार्थ प्रवचनांचा आधार घेतलाय त्याला तर हे दररोज श्री महाराजांनी त्याच्यासाठी लिहिलेलं पत्र आहे असंच वाटत असतं. मला अजूनही आठवतं की मला वाटतं 1-2 तारखेच्याच जानेवारीच्या प्रवचनामध्ये श्री महाराज म्हणतात की जसं एखाद्या बिळामध्ये जर एखादा सर्प असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी सूक्ष्म असं शस्त्र वापरावं लागतं. मग ते कदाचित धुरासारखं काहीतरी असेल की ज्याच्यामुळे तो बाहेर येईल. त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये देखील असलेल्या या सर्व आजारांसाठी त्या मनापर्यंत पोहोचेल असं सूक्ष्म कुठलं तरी शस्त्र असायला हवं आणि ते शस्त्र आहे भगवंताच्या नामाचं. मग काय, मला ते मी जसं वाचू लागलो तसं वाटलं की अरे हे तर सगळं आपल्यासाठीच आहे. आणि मग मी अधाशासारखा 3-4 दिवसात ते संपूर्ण 365 प्रवचनांचं पुस्तक वाचून काढतोय काय, आणि नकळतपणे मला कोणाचा तरी फोन येतो की आमच्याकडं श्री महाराजांची उपासना आहे, तुम्ही येता का? त्यांच्या उपासनेला मी जातो काय, आणि तिथून दुसऱ्याच दिवशी गोंदवल्याला मी पोचतो काय. आणि त्याच्या आधी आईबरोबर एकदा गोंदवल्याला गेलो होतो, तेव्हा पूज्य बाबांचं लांबून दर्शन झालं होतं. परंतु न जाणे वयाचा परिणाम म्हणा, आणि तेव्हाही काही कळत नव्हतं, आजही काही फार विशेष समजते अशातला भाग नाही. परंतु कदाचित त्या संताची कृपादृष्टी पडली असावी. आणि या अशा अवस्थेमध्ये मी गोंदवल्याला पोचलो. उशीर झाला होता, रात्रीचे 11 वाजून गेले होते. आपल्या गोंदवल्यातल्या अनेक जुन्या लोकांना माहिती असेल की प्रभाकर नावाचा एक स्वयंपाकघरामध्ये सेवेकरी होता. आणि तो रात्री सगळं झाल्यानंतर गप्पा मारत दरवाजाजवळ बसलेला, आणि अनाहूतपणे माझी गाडी उशिरा आली त्यामुळे गाडीजवळ आला. कोण कुठले विचारणा केली, जेवला का विचारलं. मी म्हटलं जेवण तर नाही, म्हटलं रात्री येताना कुठं काही दिसलं नाही. असं कसं म्हणे बिना जेवता झोपणार, चला. असं म्हणून ब्रह्मानंद कोठीमध्ये त्यांनी दरवाजा उघडला. पुन्हा भात आमटी ताक खायला घातलं. ऑफिसमधून रूमची किल्ली दिली. म्हणाले सकाळी काकड्याला या बर का. आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला काकडा. पहिल्यांदा श्री महाराजांच्या त्या पावित्र्याचं दर्शन, तो आनंद, ते सगळं बघितल्यानंतर जे माझ्या मनाचे या मोरपिसाचे अवस्था कोमजल्यासारखी झाली होती, ती या मनाची अवस्था या मोरासारखी थोई थोई नाचू लागली. जीवनामध्ये हरवलेला आनंद मला प्राप्त झाला. नेमकं माझ्या आतमध्ये पडलेली जी गाठ होती ती श्री महाराजांच्या दर्शनाने सुटली. आणि त्यामुळे सज्जनो, ही मनाची तप्त झालेली अवस्था, यावरती श्री महाराजांच्या समाधीचं गंगा भागीरथी हे एक अलौकिक असं करुणेचा वर्षा ऋतू आहे आपल्यासाठी. बरं, आजही त्या स्मृती आपल्याशी बोलत असताना मला तेवढाच आनंद देतात. आणि तेव्हा लक्षात येतं की जीवनामध्ये कदाचित आपल्या कल्पनेपेक्षा जास्त पैसा मिळाला तर क्षणिक आनंद होतो,
प्रपंचामध्ये कुठलीही गोष्ट मनासारखी किंवा त्याही पेक्षा पलीकडे घडली तरी काही काळासाठी तो आनंद राहतो. परंतु संत दर्शन, असा विष्णू भक्त जो स्वतः आनंद स्वरूप आहे आणि तो त्याचं स्मरण, त्याचं नाम, त्याचं चरित्र हे सर्व काही आनंद स्वरूप आहे, त्याचं चिंतन हृदयामध्ये असा काही ठाव घेऊन जातं की खऱ्या अर्थाने आपण देखील मोरासारखे थुई थुई नाचू लागतो बघा. तो दिवस आणि आजचा दिवस, नित्य नवा आनंद ओवाळीता श्रीमुख, अशी श्री महाराजांच्या कृपेने आपल्या सर्वांचीच अवस्था झालेली आहे. अर्थात हा केवळ मी प्रातिनिधिक स्वरूपात तुम्हाला अनुभव सांगितला. आपल्यापैकी बहुतांश लोकांचे अनुभव असेच ह्याच्या अवतीभोवती घुटमळत असतात. आणि त्यामुळं प्रभू रामचंद्र या प्रकृतीचं हे पहिलं दृश्य पाहतायत की लक्ष्मण देखू मोर गण नाचत बारिद पेखी, गृही बिरती रत हर्ष जस विष्णू बघत कहू देखी. पूज्य बाबा त्यांच्या प्रवचनांमध्ये सांगायचे ना की कुठंतरी ते उत्तरेला गेले होते, मला वाटतं अलाहाबादला, आणि बाकीची सर्व मंडळी ग्रामप्रदक्षिणेसाठी गेली, गावामधल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यासाठी गेले. पूज्य बाबा गेले नाहीत तेव्हा वाणी रूपातल्या महाराजांनी विचारलं की का केशवराव आपण का नाही गेला? म्हणाले काय बघायचं महाराज त्यामध्ये. यावरती महाराज म्हणाले की आपण म्हणता ते बरोबर आहे, सगळीकडे काय तीच मातीची ढिगळं आहेत. जर कुठल्याही स्थानी गेला तर एकाच गोष्टीचा शोध घ्यावा की इथं आत्मज्ञानी संत कोण आहे, इथं भगवंताच्या नामाचा प्रेमी कोण आहे. असा प्रेमी जेव्हा आपल्याला प्राप्त होतो तेव्हा सज्जनो खऱ्या अर्थाने आनंदाला बहार येते. अन्यथा या सर्व गोष्टी निरस आहेत. आकाशामध्ये दाटून आलेले मेघ, विष्णू भक्तीचं हे सुंदर असं चिंतन प्रभू रामचंद्रांच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये उमलवत आहे. आता आकाशातले ढग एकमेकांवरती धडकतायत, गर्जना करतायत आणि घन घमंड नभ गरजत घोरा, प्रियाहीन डरपत मन मोरा. बघा, जेव्हा जेव्हा आकाशामध्ये अशा या ढगांचा गडगडाट सुरू होतो तेव्हा स्वाभाविकपणे एक मनामध्ये विरहाची भावना या नभगर्जनेमधून निर्माण होत असते. प्रभू रामचंद्र देखील ही मानवी संवेदना या मेघांच्या होत असलेल्या निनादातून आपल्या समोर ठेवतायत की घन घमंड नभ गरजत घोरा. या नभांचा हा मोठा आवाज आणि त्यातून माझ्या अंतःकरणामध्ये लक्ष्मणा सीतेचं सतत सतत स्मरण होतंय रे, तिच्या विना माझं मन व्याकुळ होतंय रे लक्ष्मणा. ही व्याकुळतेची अवस्था सज्जनो, या ढगांची खऱ्या अर्थाने कोणीतरी वाट एखादा चातक या भूलोकावरती पाहत असतो. त्याला त्या सुंदर थेंबाची अत्यंतिक गरज असते. तो खऱ्या अर्थाने व्याकुळ होऊन कधी ते नभ आपल्यावरती करुणा करतील या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत असतो. प्रभू रामचंद्रांची देखील या लीला चरित्राच्या आधाराने सीतेसाठी अशीच स्थिती ते या चरणामधून आपल्या समोर ठेवत आहेत. त्याच वेळेला या ढगांच्या गडगडाटामध्ये विजेचा लख प्रकाश पडतोय आणि या विजेचा लखलकाट ढगामध्ये किती वेळ होतो, काही क्षण ही वीज चमकते आणि ती लुप्त होते. प्रभू रामचंद्र देखील या नभांकडे पाहतायत. आकाशामध्ये भरून आलेले हे ढग आणि त्यामध्ये होत असलेली ही गर्जना आणि या विजेचा लखलकाट प्रभू रामचंद्र पाहतात आणि लक्ष्मणाला म्हणतात की लक्ष्मणा, या विजेच्या लखलकाटाकडे तू पाहतोयस का रे? तो काही क्षणच केवळ
या मेघांच्या मध्ये चमकून लुप्त होतो. तो स्थिर राहू शकत नाही. का बरं? कारण ती विजांचा असलेला लखलखाट हे जणू काही दुष्टाच्या मनाची अवस्था दाखवणारा आहे. जसं दुष्टाच्या मनामध्ये प्रेम हे कधीच स्थिर राहत नाही. ती केवळ एखाद्या विजेच्या लखलखाटासारखं काही क्षण चमकतं, परंतु लगेच ते लुप्त होतं. आपण बघतो ना, सज्जनो, व्यवहारामध्ये बऱ्याचदा परिस्थितीनुसार लोकांच्या भावना एकमेकांच्या विषयी बदलत असतात. मनामध्ये तर अत्यंत द्वेष आहे, परंतु तोंडावरती गोड बोलणाऱ्या भरपूर लोकांची आपल्या अवतीभोवती नेहमीच गर्दी असते. असे मनामध्ये द्वेष घेऊन आपल्या भोवती राहणारी लोक देखील परिस्थितीनुसार बऱ्याचदा अनुकूलता प्रदान करून घेण्यासाठी म्हणून आपल्याविषयी प्रेम व्यक्त करत असतात. या प्रेमाला जर आपण सत्य मानून बसलो तर कदाचित आपली फसगत होण्याची शक्यता दाट असते. कारण या प्रेमाच्या पाठीमागं केवळ आपल्या स्वतःचा स्वार्थ दडलेला आहे. ही वीज देखील कशीच तयार होते? जेव्हा दोन वेगवेगळ्या घनतेचे ढग एकमेकांवरती धडकतात, त्यावेळेला विजेचं निर्माण होतं की नाही? त्याप्रमाणे हे प्रेम देखील आतमध्ये असलेल्या मानसिक आंदोलनांच्या घर्षणातून तयार झालेलं असतं. ते प्रेम काही सूर्यासारखं लख्ख नाही, जीवाच्या उद्धारासाठी असलेला हा प्रकाश नाही. किंबहुना हा विजेचा कडकडाट कित्येकदा या पृथ्वीवरती अनेकांची घरं उद्ध्वस्त करतो, एखाद्या व्यक्तीला बेचिराग करून टाकू शकतो, हे देखील आपण पाहिलंय. त्यामुळे दुष्ट मनुष्याचं प्रेम देखील हे बऱ्याचदा अपायकारकच ठरणारं असतं. प्रभू रामचंद्र म्हणतायत की लक्ष्मणा, बघ, या ढगांमध्ये असलेला हा लखलखाट हेच जणू काही दुष्ट मनुष्याचं प्रेम व्यक्त करणारं निदर्शक आहे. आकाशामधले ढग हळूहळू खाली उतरू लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र प्रवर्षण पर्वताच्या उंचीवरून पाहतायत की पुढे खूप मोठ्या भूतलापर्यंत हे आकाशातले ढग हळूहळू खाली उतरतायत. आता कुठल्याही क्षणी ते कोसळणार आहेत, इथपर्यंत ते पृथ्वीच्या जवळ आलेले आहेत. बरशहि जलद भूमि नियराए, जथा नवहि बुध विद्या पाये. प्रभू रामचंद्रांनी या मेघांकडे पाहिलंय. ते पृथ्वीच्या किती जवळ येत आहेत, किती खाली उतरलेले आहेत ते वर्षाव करण्यासाठी म्हणून. आणि हे पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्रांच्या मनामध्ये या मेघांना पाहून विद्वानांचं स्मरण ते आपल्या हृदयामध्ये करतायत. जसा एखादा विद्वान विद्या प्राप्तीच्या नंतर अत्यंत नम्र होतो, त्या पद्धतीने हे मेघ देखील या पृथ्वीवरती वर्षाव करण्यासाठी तिच्या अत्यंत निकट जात आहेत, अत्यंत ते झुकलेले आहेत. सज्जनो, खरी विद्या ज्याच्याकडे असते ना, त्या विद्येला ओळखण्याचा एकच गुणधर्म आहे आणि तो म्हणजे विनय. स्वाभाविकता मनुष्याला विद्या ही अहंकारच देऊन जाते, परंतु जो खरा ज्ञानी आहे, ज्याच्याकडे आपल्या ज्ञानाचं अवडंबर करण्याची कुठलीही इच्छा नाही, असा ज्ञानी हा लहानातला लहान होऊन त्या व्यक्तीच्या जवळ जातो. आपण श्री महाराजांच्या अभंगांमध्ये म्हणतो ना की तो मुलांमध्ये असे, तो स्त्रियांमध्ये बैसे, पण ऐसा निर्विकारी जगी मी नाही पाहिला. तो म्हणवी अज्ञानी, पण ज्ञानियांचा ज्ञानी, तो वेद गूढ जाणी, ऐसा नाही पाहिला. श्री महाराज हे परमज्ञानी होते. त्यांना हा परम तत्वाचा बोध झाला होता. मग या परमतत्वाच्या बोधानंतर स्त्रियांमध्ये, मुलांमध्ये बसून त्यांच्या बरोबर प्रापंचिक संवाद करणं, मुलांच्या बरोबर खेळ खेळणं, हे कशाचं लक्षण आहे?
हे या मेघाचं वर्णन आहे. ज्या पद्धतीने ते पृथ्वीवरती अत्यंत निकट येतात, अत्यंत ते झुकतात, कितीतरी उंचीवरून ते खाली येतात. बघा, जे बाष्पविरहित ढग आहेत ते केवळ उंचीवरती जात असतात, परंतु त्यांचा उपयोग कोणालाही होत नाही. त्याप्रमाणे एखादा खूप शब्द पांडित्य असलेला मनुष्य असतो, त्याच्या शब्दांना इतका प्रचंड वेग असतो की ते शब्द कोणाच्याच उपयोगाला येऊ शकत नाहीत. असं हे बाष्पविरहित ढगांसारखं देखील पांडित्य असतं, जे केवळ वरती वरती उंचीवरती जात राहतं आणि त्याचे शब्द, त्याचे वाक्य हे कोणाच्याच उपयोगाला येत नाहीत. परंतु जे हे असे जलाने भरलेले मेघ आहेत, ते मात्र सामान्यातल्या सामान्यांना कळेल अशा सोप्या भाषेमध्ये आपलं ज्ञान या लोकांपर्यंत आणून पोहोचवतात. या ढगांची ही करुणा आहे की ते या सृष्टीला जल देतात आणि जल हेच जीवन आहे. त्याप्रमाणे परमार्थामध्ये ज्ञान हे जीवन आहे सज्जनो. आणि ज्ञानाची परिभाषा, जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञान पाजी जनाला. हे सद्गुरूचं खरं कार्य आहे. जिथं तो एखाद्या लहान मुलाला आई जसे छोटे छोटे घास करून भरवते, त्याच्या कितीही जरी चुका झाल्या तरी त्याच्यावरती ती कधीही रोष ठेवत नाही, कधी त्याचा त्रागा करत नाही. अनेक वेळेला त्याला आपल्या सर्व सहनशक्तीच्या जणू काही परीक्षा घेणाऱ्या प्रसंगांमध्ये देखील शांतपणे समजावत राहते. हेच या झुकलेल्या मेघांसारखी अवस्था सद्गुरूच्या हृदयाची आहे, जो खऱ्या अर्थाने विद्वान आहे, जो ज्ञानी आहे, परंतु तरी देखील अज्ञानी जीवांना समजवताना तो अत्यंत लवलीन होतो. सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीतून ही प्रकृती एक विलक्षण सौंदर्य तर आपल्याला दाखवत आहेच, परंतु या प्रकृतीच्या आधाराने जीवन कसं जगावं याचं शास्त्र देखील प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगत आहेत. अशा या प्रकृतीच्या असलेल्या वेगवेगळ्या गुणधर्मांच्या आधाराने आपण या प्रवर्षण पर्वतावरून प्रभू रामचंद्रांच्या कृपेने या सर्व तत्वांना आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावं, याच प्रार्थनेसहित सज्जनो, आपण पुढील टप्पा उद्याच्या कथाप्रवाहामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.